पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे कृषी व पर्यटन केंद्र असलेल्या घोलवड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना होणाऱ्या अडचणींमुळे स्थानिक ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहेत। 26 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता घोलवड परिसरातील नागरिकांनी मुंबई सेंट्रल विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे निवेदन सादर केले, ज्यात स्थानकावरील मूलभूत सुविधांचा अभाव आणि मेमो गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याच्या मागण्या करण्यात आल्या। स्थानकावरील परिस्थिती प्रवाशांसाठी गंभीर आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि शाळकरीमुळे सुरक्षितरित्या रेल्वेमध्ये चढ उतार करण्यास सक्षम नाहीत। काही गाड्यांमध्ये प्रवाशांना पायऱ्यांचा आधार घेऊनच डब्यात प्रवेश करावा लागतो। ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 4 प्रवासी सेवेसाठी वापरणे। सध्या ही प्लॅटफॉर्म स्लाइडिंग किंवा मालगाड्यांसाठी वापरली जात आहेत। स्थानिक नागरिकांचा आग्रह आहे की ही फक्त लोकल मेमू गाड्यांसाठी वापरून प्रवासी सेवेला प्राधान्य दिले जावे। सकाळी 6 वाजण्यापूर्वी मुंबईकडे गाडी सुरू करणे, शाळे विद्यार्थी व नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना वेळेत पोहोचता यावे म्हणून डहाणू यार्डमध्ये रात्री थांबणाऱ्या गाड्या घोलवड किंवा गुजरात दिशेला पुढे आणून सकाळी सोडाव्यात। दुपारी मेमू गाड्या वाढवणे, प्रवाशांच्या संख्येत वाढ लक्षात घेता किमान 2 अतिरिक्त दुपारी गाड्या चालवल्या जाव्यात। रात्री 9 नंतर गाड्यांची सुविधा, मुंबईहून परतणाऱ्या प्रवाशांसाठी रात्री 9 नंतर 1-2 गाड्या सुरू कराव्यात, अन्यथा डहाणूहून घोलवडपर्यंत वाहतूक साधन नसल्याने मोठी गैरसोय होते। तिकीट खिडकी आणि प्लॅटफॉर्म दरम्यान लिफ्ट किंवा एक्सेलेटर नसल्यामुळे वृद्ध, दिव्यांग व शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागतो। डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत ATVM बसून तिकीट काढण्याची प्रक्रिया सुलभ करावी। प्लॅटफॉर्म 3 व 4 चे रुंदीकरण व लांबी वाढवणे। काही गाड्यांचे डबे प्लॅटफॉर्मच्या बाहेर राहतात, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो। गाड्यांचा सामान्य दर्जा पुनर्स्थापित करणे। कोरोना काळापूर्वी ज्या गाड्यांना जनरल दर्जा होता तोच दर्जा पुन्हा लागू करावा। एक्सप्रेस नावाखाली अतिरिक्त भाडे आकारून प्रवाशांवर अन्याय होऊ नये। याशिवाय स्थानकावर स्वतंत्र पुरुष शौचालय, सुसज्ज प्रतीक्षागृह, पूर्व पश्चिम पादचारी पूल आणि मुंबई उपनगरीय लोकल सेवा घोलवड उंबरगाव पर्यंत विस्तारण्याची मागणी करण्यात आली आहे। स्थानिकांचे हे दुर्लक्षित स्वरूप स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही अडथळा ठरत आहे। ग्रामस्थांच्या मते या सुधारणा झाल्यास विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्व प्रवाशांना मोठा लाभ होईल। सदर निवेदन ऍडव्होकेट तेजस एकनाथ काळे, घोलवड ग्रामपंचायत सरपंच रवींद्र गुजड, उपसरपंच कुणाल शाह, दिगंबर राऊत आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते। तसेच या घटनेसंदर्भात खासदार हेमंत सवरा यांना सुद्धा पत्र दिले जाणार आहे। स्थानिकांचा प्रश्न एवढा गंभीर असूनही गेल्या अनेक वर्षांपासून घोलवड स्थानकाचे महत्त्व रेल्वे प्रशासनाच्या उपेक्षित नकाशावर राहिलेले दिसते। ही गोष्ट चिंताजनक आहे। आता मात्र स्थानिकांची एकमुखी मागणी रेल्वे प्रशासनाने तातडीने पूर्ण करावी, अन्यथा प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा या दोन्हींवर प्रश्नचिन्ह राहणार आहेत, असे घोलवडचे ग्रामस्थ ऍडव्होकेट तेजस एकनाथ काळे म्हणाले। आज आम्ही बोर्डी घोलवड ग्रामस्थ इकडे घोलवडच्या स्टेशनवरती स्टेशन मास्टरांना भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि आमच्या लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत, रेल्वेकडून जे आम्हाला गैरसोय होते त्याची दाद मागण्यासाठी एक निवेदन आम्ही इकडच्या स्टेशन मास्टर साहेबांना दिलं आहे, जे ते त्यांच्या DRM साहेबांना मुंबई सेंट्रलला पाठवतील अशी आम्ही अपेक्षा करतो। आम्हाला वाईट असं वाटलं की 6 महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही हेच निवेदन दिलं होतं, पण दुर्दैवाने त्याची कोणतीच दाद घेतली गेली नाही। याचंही आम्ही इकडे त्यांना आमचा निषेध नोंदवला आहे। हे जे निवेदन दिलेलं आहे त्यातमध्ये आमच्या काही ठराविक मोठ्या मागण्या नाही आहेत, लहानच मागण्या आहेत, दुर्दैवाने त्यासुद्धा होत नाही। महत्त्वाची गोष्ट आणि अत्यंत दुःखद गोष्ट म्हणजे आमच्या या घोलवड स्टेशनला इथे तिकीट ऑफिस आणि प्लॅटफॉर्म याला एक्सेसच नाही। मला वाटतं भारतामधलं हे एकमेव स्टेशन आहे घोलवड की जिकडे
प्लॅटफॉर्मला तिकीट ऑफिसचं कनेक्शन नाही आणि सिनियर सिटीजनना जर जायचं असेल प्लॅटफॉर्मवर तर त्यांना जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची लिफ्टची सोय नाही. लिफ्ट आहे ती 2 आणि 3 नंबर प्लॅटफॉर्मसाठी आहे. त्यामुळे महिला, मुलं, सिनियर सिटीजन त्रास होत असतो. केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या इकडे डेमो सर्व्हिसेस फार कमी आहेत. त्यासुद्धा वाढवल्या पाहिजेत जाण्यासाठी येण्यासाठी. कारण सकाळी 6च्या आधी आणि रात्री 9 नंतर आमच्या स्टेशनवर येण्यासाठी कोणतीही गाडी एकही. त्यामुळे जे आमची माणसं, मुलं कामासाठी मुंबईला जातात त्यांना डहाणूला उतरून हे सगळं करावं लागतं, जे अतिशय त्रासदायक आहे. म्हणून त्या बाबतीत सुद्धा आम्ही आमच्या मान्य लिहिलेल्या आहे. साधी गोष्ट, या स्टेशनवर कुठेही एक टॉयलेट ह्याची पण सोय नाही आहे. तर एवढं हे महत्त्वाचं स्टेशन आहे, त्याला ती सोय असायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, साधी गोष्ट, या स्टेशनवर कुठल्याही प्रकारचं छत नाही. पावसामध्ये त्यावेळेला आमच्या लोकांना छत्री घेऊन गाडीसाठी उभं राहतं. तर अशा रीतीने ज्या काही आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत आम्ही रेल्वेच्या साहेबांना हे पाठवलेलं आहे. आम्हाला खात्री आहे या बाबतीत आम्हाला न्याय मिळेल. हां, डहाणूवाली अंबरगाववाली मेमो इथे आमच्या प्लॅटफॉर्मवरती आली तर आम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि या बाबतीत सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही DRN साहेबांची पण मुलाखत घेतलेली आहे. तिकडे आम्ही जाऊ आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला न्याय मिळेल. खासदार आमदार साहेबांना सुद्धा आम्ही उद्या भेटणार आहोत. उद्या आमच्या खासदार साहेबांनी डहाणूला मिटिंग घेतलेली आहे. तिकडे आमचं निवेदन त्यांनाही आम्ही देऊ. अशा रीतीने सर्व प्रकारे जे काही प्रयत्न लोकशाही मार्गाने करायचे आहेत ते आम्ही करतो. धन्यवाद. नथिंग नो क्यों पूछना चाहिए ना साहब, हमें बिना साहब से कुछ लेन देन नहीं है. हम देखते हैं गवर्नमेंट ऑफिसर, जैसे मैं गवर्नमेंट ऑफिसर था तो मेरी पब्लिक मेरे मालिक है. वी आर नॉट वेरी हेल्प मालिक ऑफ द पब्लिक. वी आर सर्वेंट्स ऑफ द पीपल. देन ओनली वी विल कम आए. जब ये भावना आएगी ना हर पब्लिक सर्विस में, तो कलेक्टर भी हो, जब देश का प्रधानमंत्री बोलता है मैं सेवक हूँ तो वो दूसरे लोग क्या बोले. ही इज द मैन हु विल गाइड अस. यू नो डायरेक्टली मिस्टर वैष्णव. तो हम गांव का है, हम पूरा मदद हाँ, तो अभी करेंगे. स्टेप बाय स्टेप जाएंगे. हम भी इनको 29 साल से जानते वही है ना, हमें जानना चाहिए कि उन्होंने कम से कम फॉरवर्ड तो करना चाहिए हमारी डिमांड. तो होगा अभी. किया तो हुआ तो हमको कुछ जवाब तो आना चाहिए ना सर. जी Yes, we received your funds. we should get some acknowledgement from the we have submitted to the upper department. ठीक है. अभी दूसरा, आप तो रेलवे के आदमी हैं, आपने तो हिंदुस्तान भर देखा है, हमने तो दुनिया में देखा है रेलवे. Because of the Ministry of Petroleum had covered of 20 countries of the world. But this type of a platform I have never seen in the world. कि जहाँ पे लोकल गाड़ी के लिए भी नहीं, खाली मालगाड़ी के लिए प्लेटफॉर्म. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.